न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। वारी आणि तमाशा या दोन्ही परंपरा एकमेकास पूरक असून दोन्ही परंपरांनी महाराष्ट्राच्या मनाचा उदारमतवादी माणस तयार करण्याचं काम केलं आहे। तसेच मराठी समाज एकसंध ठेवण्याचं काम केलं आहे। या परंपरांमध्ये तमाशात शाहिरांना व सोंगाड्यांना तर वारीमध्ये गोरगरीब बहुजन स्त्रियांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळते असे मत सुप्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी व्यक्त केलं। महाराष्ट्राच्या वारी आणि तमाशा दोन लोकपरंपरांचे छायाचित्रणाच्या माध्यमातून जतन करण्याचे ऐतिहासिक कार्य संदेश भंडारे यांनी केलं आहे। त्यांनी त्यांच्या दोन्ही संशोधन प्रकल्पातील गाजलेल्या निवडक छायाचित्रांचा स्लाइड शो शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या वसंत व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी प्रदर्शित केला। याबाबत त्यांनी अनुभव कथन करत रसिक श्रोत्यांशी संवाद साधला। अभिजित होगाडे, नीरज बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती। पुढे 1 तासाच्या अनुभव कथनात श्री भंडारे यांनी छायाचित्रणातून वारी आणि तमाशा या लोकपरंपरा जिवंत केल्या। पुढे बोलताना ते म्हणाले, पौराणिक नाही तर समाजातील प्रश्न जिवंत तमाशात मांडता येतात। तमाशाचे स्वरूप काळानुसार व प्रेक्षकांनुसार बदलत आहे। तमाशा हा कलावंतांच्या आत्मसन्मानाचा प्रवास आहे। तमाशा हा केवळ एक नसून कथानी, बतावनी, गण, गवळण, पोवाडा, वगनाट्य, रंगबाजी, गोंधळी, पोतरा अशी बहुविविधता आहे। कलावंतांच्या प्रवासाकडे अवहेलनात्मक पाहणे हे फार चुकीचं आहे। वारीबाबत बोलताना पुढे ते म्हणाले, वारीने मौखिक मराठी जिवंत व समृद्ध ठेवली आहे। बहुजन समाजाला मंदिरबंदी असताना देखील वारकऱ्यांच्या मनात विठ्ठल होता। तसेच अस्पृश्यतेपेक्षाही स्त्रीला कमी लेखले जायचे, त्यावेळी वारीने स्त्रीला सन्मान केला। वारीमुळे मराठी संस्कृतीचा विकास झाला असून विठ्ठल आणि वारकरी यांचे मैत्रीचे, स्नेहाचे, आदराचे नाते तयार झाले आहे। त्यामुळे नास्तिक माणसालाही वारी आकर्षण करते। स्वागत आपटे वाचन मंदिराच्या अध्यक्षा सौ सुषमा दातार यांनी केलं। प्रमुख पाहुण्यांची ओळख कार्यवाह माया कुलकर्णी यांनी करून दिली।